श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद. श्रीकृष्ण लीलामृत या ग्रंथाच्या श्रोत्यांना नम्र निवेदन. भगवान वेदव्यासांनी 18 पुराणे, महाभारत, 4 वेद अशी विशाल ग्रंथरचना केली, परंतु त्यांना मनःशांती काही लाभली नाही. ते एके दिवशी अशाच विमनस्क अवस्थेमध्ये बसलेले असताना देवर्षी नारद त्यांच्याकडे आले. त्यांनी महर्षींना या खिन्नतेचे कारण विचारले. व्यासमुनी म्हणाले, देवर्षी, मी इतकी ग्रंथरचना केली, परंतु मला मनःशांती काही लाभली नाही, त्यामुळेच मी उदास आहे. देवर्षी म्हणाले, महर्षी, आपण आपल्या रचनेत भगवंतांच्या निर्मल यशाचे गान कुठेच केलेले नाही. ज्याच्या योगाने भगवान संतुष्ट होत नाहीत ते शास्त्र अथवा ज्ञान अपूर्ण आहे. आपण भगवान श्रीकृष्णांच्या महिम्याचे विवेचन, त्यांच्या भव्य दिव्य लीलांचे वर्णन करणाऱ्या ग्रंथाची रचना करा, म्हणजे तुमच्या हृदयाची उदासीनता नष्ट होईल. यानंतर देवर्षींनी व्यासमुनींना चतुश्लोकी भागवत सांगितले. याचा विस्तार करून व्यासांनी 18,000 श्लोकांचा आणि 335 अध्यायांचा एक भव्य दिव्य ग्रंथ रचला. या ग्रंथातील प्रत्येक श्लोकातील प्रत्येक शब्द मधुर आणि रसमय आहे. यातील कथाभाग पिकलेल्या फळाच्या अति गोड रसासारखा असून यात भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांच्या विवेचनाची नुसती लयलूट आहे. हा भगवत स्वरूपाचा अनुभव करून देणारा आणि समस्त वेदांचे सार असलेला अनमोल ग्रंथ आहे. भागवत ग्रंथाचे महात्म्य वर्णन करण्यास शब्द असमर्थ ठरतात. याच्या प्रत्येक अंगातून भगवतभावपूर्ण परमहंस्य ज्ञानसुद्धा ओसंडून वाहत आहे. हा ग्रंथ म्हणजे भगवंताच्या मधुरतम प्रेमरसाचा उचंबळलेला सागरच आहे. या ग्रंथातील दशम आणि एकादश स्कंद हे या ग्रंथाचे शिरोमणी ठरलेले आहेत. अशा या भव्य दिव्य ग्रंथातील दशम आणि एकादश स्कंदात भगवान श्रीकृष्णांच्या अगम्य लीलांचे अतिमधुर वर्णन ध्वनिमुद्रित करण्याचा हा प्रयत्न परमपूज्य गुरुदेव श्री भाऊ महाराज यांच्या कृपाप्रसादाने केला आहे आणि तो त्यांच्या चरणीत समर्पण करीत आहे. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. अध्याय पहिला. वसुदेव देवकी विवाह आणि कंसद्वारा देवकीच्या 6 पुत्रांची हत्या. पृथ्वीवर ज्या ज्या वेळी धर्माचा ह्रास आणि पापांची वृद्धी होते त्या त्यावेळी सर्व शक्तिमान श्रीहरी अवतार ग्रहण करतात. भगवंतांची मायाविलासच जीवांच्या जन्ममरणास कारणीभूत होते आणि भगवंताचा अनुग्रहच मायेला वेगळे करून आत्मस्वरूपास प्राप्त करणारा आहे. असुरांनी राजे लोकांचा वेश धारण करून अनेक अक्षौहिणी सैन्य जमा करून पृथ्वीस त्रस्त करून सोडले होते. त्यावेळी पृथ्वीचा भार उतरविण्यासाठी भगवान मधुसूदन ज्येष्ठ बंधू बलरामांसह अवतीर्ण झाले. त्यांनी अशा काही अद्भुत लीला केल्या की त्यांची कल्पना देवता सुद्धा करू शकले नाही. भगवंतांनी पृथ्वीचा भार तर उतरविलाच, त्याचबरोबर कलियुगात जन्म घेणाऱ्या भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी आपल्या परमपवित्र आणि दिव्य लीलांचे वर्णन श्रवण करणाऱ्या भक्तांची दुःखे दूर केली. भगवंताचे यशगान लोकांना पवित्र करणारे तीर्थस्थान आहे. भगवंतांनी आपल्या प्रेमपूर्ण स्मिताने, मधुर भाषणाने, प्रसादपूर्ण वचनांनी लोकांना भारून टाकले होते. भागवतामध्ये शुकदेव परीक्षिताला सांगू लागले, राजन, त्यावेळी लाखो दैत्यांनी अत्यंत अहंकारी राजांच्या रूपात जन्म घेऊन जनतेला अगदी त्राही त्राही करून सोडले होते.
ते भूमीला भारभूत झाले होते. पृथ्वीने गायीचे रूप घेतले आणि ती ब्रह्मदेवांकडे गेली. तिने पृथ्वीवरील दयनीय परिस्थितीचे वर्णन करून त्यांना सांगितले. ते ब्रह्मदेवांनी अत्यंत सहानुभूतीपूर्ण ऐकले आणि ते भगवान शंकर, इंद्र, गोमाता, पृथ्वीसह क्षीरसागराच्या तटावर गेले. ब्रह्मदेवांनी भगवान नारायणांची स्तुती केली. स्तुती करता करता ते समाधिस्थ झाले. त्या अवस्थेतच त्यांनी आकाशवाणी ऐकली. ती अशी होती: भगवंतांना पृथ्वीच्या कष्टांची कल्पना आहे. तिचा भार हरण करण्यासाठी ते आपल्या संपूर्ण कलाशक्तीद्वारे पृथ्वीवर लीला करतील. तोपर्यंत सर्व देवतांनी अंशरूपाने यदुकुलात जन्म घेऊन भगवंतांच्या लीलामध्ये सहयोग करावा. वसुदेवाच्या घरी प्रत्यक्ष भगवान प्रकट होतील. त्यांची प्रियतमा राधिकेच्या सेवेसाठी देवांगनांनी गोपींच्या रूपाने जन्म घ्यावा. भगवान शेष ज्येष्ठ भावाच्या रूपाने जन्म घेतील. भगवंतांची योगमाया सुद्धा अंशरूपाने अवतार ग्रहण करील. ब्रह्मदेवांनी ही वरील आश्वासन सर्वांना, समस्त देवदेवतांना आणि पृथ्वीस सांगितले. ते ऐकून सर्वजण आनंदाने स्वस्थानी निघून गेले. प्राचीन काळी मथुरेत यदुवंशाचे राजे राज्य करीत होते. त्यातील शूरसेनाचा पुत्र वसुदेव याचा विवाह उग्रसेनाची पुतणी देवकी बरोबर मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. 3-4 दिवसांचा तो मंगल सोहळा अत्यंत आनंदात साजरा झाला. आता नववधूस निरोप देण्याचा तो दुःखद क्षण आला. सर्वांचे डोळे पाणावले होते. विशेषत्वाने देवकीच्या पित्यास महाराज देवक यांना कन्याविरहाचे दुःख अधिक जाणवत होते. घोडे, हत्ती, दास, दासी आणि सर्व लवाजमासह वरात निघाली. देवकीचा चुलत भाऊ कंस स्वतः रथ चालवित होता. त्याचे देवकीवर विशेष प्रेम होते. वरात मंद गतीने मधुर सनईच्या सुरात चालली होती. तितक्यात आकाशवाणी झाली. ती म्हणाली, "अरे मूर्ख कंसा, तू ज्या बहिणीस एवढ्या प्रेमाने निरोप देत आहेस तिचेच 8वे अपत्य तुझा वध करणार आहे." ही आकाशवाणी ऐकताच कंसाने तत्काळ रथातून खाली उडी घेतली. तो अत्यंत पापी होता. त्याच्या दुष्टपणाला काही सीमाच नव्हती. त्याने देवकीचे केस पकडले आणि तलवारीने मारण्यास तयार झाला. तितक्यात वसुदेव रथातून खाली उतरले आणि म्हणाले, "राजकुमार, तुम्ही भोजवंशाचे एक उत्तम वंशज आहात. मोठे मोठे शूर वीर आपल्या गुणांची स्तुती करतात. देवकी तर एक स्त्री आहे, दुसरे ती तुमची बहीण आहे आणि तिसरे हा विवाहाचा मंगलमय सोहळा आहे. अशा स्थितीत एका स्त्रीची हत्या करणे तुमच्या उज्ज्वल कीर्तीला काळिमा फासणारे आहे." एवढे म्हटल्यावर सुद्धा कंस आपली तलवार म्यानात ठेविना. त्यावेळी वसुदेव म्हणाले, "अरे राजकुमारा, तुला भय हे देवकीपासून नाही, तिच्या 8व्या अपत्यापासून आहे ना? मी तुला वचन देतो की प्रत्येक अपत्याचा जन्म होताच मी तुला आणून देईन. तू त्याचे नंतर काय करायचे ते कर." हे आश्वासन ऐकल्यावर कंसाची समजूत पटली. तो तिथून आपल्या राजमहाली परतला आणि सारथी रथ घेऊन वसुदेवाच्या प्रासादात आला. आनंदाच्या या सोहळ्यास दुःखाचे गालबोट लागले होते. देवकी एक महान सती साध्वी होती. तिच्या शरीरात समस्त देवता निवास करीत होते. यथासमयी देवकीला प्रथम पुत्र झाला. वचनाप्रमाणे वसुदेव त्याला कंसाकडे घेऊन गेले. देवकी अत्यंत दुःखी झाली. त्या निरागस बालकास पाहून कंस म्हणाला, "वसुदेवा, या शिशूस घेऊन जा. मला भय आहे ते 8व्या अपत्यापासून, याच्यापासून नाही." वसुदेवाने आनंदाने त्या बालकास उचलले आणि घरी जाणार इतक्यात देवर्षी नारद तेथे आले. ते म्हणाले, "अरे कंसा, व्रजमध्ये राहणारे नंद आणि गोप, त्यांच्या स्त्रिया, वसुदेव आदी वृष्णीवंशी यादव, देवकी आदी यदुवंशी स्त्रिया या सर्व देवता आहेत. या सध्या तुझी सेवा करीत आहेत." देवर्षी पुढे म्हणाले, "दैत्यांच्या कारणाने पृथ्वीचा भार वाढला आहे. त्यासाठी देवतांकडून त्यांच्या नाशाची तयारी केली जात आहे." नारदांचे वक्तव्य ऐकून कंसाने वसुदेवास परत बोलावून घेतले आणि त्याच्या हातातील त्या नवजात शिशूस हिसकावून घेऊन त्याला एका मोठ्या दगडावर आपटून त्याला मारून टाकले. अशा प्रकारे देवकीच्या 6 अपत्यांना वसुदेवाने कंसास नेऊन दिले आणि त्याने निर्दयतेने त्यांचा वध केला. 7व्या वेळी मात्र प्रत्यक्ष शेष भगवान यांनी देवकीच्या गर्भात प्रवेश केला. देवकीस खूपच आनंद झाला. यावेळी भगवंतांनी आपल्या योगमायेस आदेश दिला
की देवकीच्या गर्भाचे संकर्षण करून तो रोहिणीच्या उदरी स्थापित करावा. याप्रमाणे योगमायेने आपले काम चोखपणे बजावले. कारागृहात बंदिस्त असलेल्या देवकीचा गर्भ गळाल्याची वार्ता कंसापर्यंत पोहोचली. कंस म्हणाला, मला घाबरून जन्मास येण्यापूर्वीच देवकीचा गर्भ नष्ट झाला. 8व्या वेळी मात्र कंसाने सुरक्षा व्यवस्था अधिकच सक्त केली. ज्यावेळी भगवान देवकीच्या उदरात विराजमान झाले त्यावेळी तिच्या मुखावर एक अनामिक आनंद होता आणि देहावर एक अतुलनीय कांती पसरली होती. त्याच्यामुळे सारा कारागृह उजळून जाई. ज्यावेळी कंसाने देवकीस पाहिले त्यावेळी तो मनात अत्यंत घाबरला. त्याला वाटले की भगवान विष्णूंनी यावेळेस नक्कीच देवकीच्या गर्भात प्रवेश केला आहे. यावेळी भगवान शंकर, ब्रह्मदेव आपल्या अनुयायी देवतांसह आणि देवर्षी नारदांसमवेत कारागृहात आले. त्यांनी गर्भस्थ प्रभूंची स्तुती केली आणि अंती यदुनंदनाच्या चरणी वंदना केली. त्यानंतर देवकी मातेस संबोधन करून त्यांनी म्हटले, मातोश्री, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की आपल्या पोटी स्वयं भगवान पुरुषोत्तम आपले ज्ञान, बळ आणि अंशाने जन्म घेणार आहेत. आपला पुत्र आपणा सर्वांचे कल्याण करणार आहे आणि यदुवंशाचे रक्षण करणार आहे. आपण कंसाला मुळीच घाबरू नका, तो आता अल्पकाळाचा पाहुणा आहे, असे सांगून सर्व देव स्वस्थानी निघून गेले. अध्याय 1 आणि 2 येथे संपन्न झाला. हरिओम तत्सत. हरिओम.